शिवसेना अध्यक्षांच्या गाड्यात काँग्रेसचं महाल. देऊळगावच्या प्रतिनिधी भीमराव चाटे. बुलढाणा जिल्ह्यात जनसंवाद यात्रेनिमित्त चिखलीमेकर येथे जात असताना देऊळगाव राज्यात चिखली रोडवर हॉटेल केदारबंधूचे हॉटेल गोकुळवर माजी मुख्यमंत्री, शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे व खासदार संजय राऊत कार्यकर्त्यांच्या धावत्या भेटीस थांबले असताना वाजत गाजत आतिषबाजी करून दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते गुलाबपुष्प गुलदस्ते घेऊन उभे होते. ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा चालू असताना काँग्रेसचे निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल सावजी यांनी पंजा असलेला पक्षी रुमाल घालून शिवसेना अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत केले. उद्धवजींनी तो रुमाल पुन्हा अनिल सावजीच्या गळ्यात घातला, परंतु सावजी थांबले नाही. दुसऱ्यांदा परत तोच रुमाल शिवसेना अध्यक्षांच्या गळ्यात घातला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पीएने तो रुमाल त्यांच्याकडे ओढला. गुलदस्ते घेऊन उभे असलेले शिवसेना कार्यकर्ते आवाक झाले. वेळ कमी असल्यामुळे ते येऊ शकले नाही, फोटो सेक्शन होऊ शकले नाही याची कार्यकर्त्यांना खंत होती. परंतु अनिल सावजी यांनी संधीचे सोने केले व जे कोणाला जमले नाही ते करून दाखवले. त्यामुळे ठाकरे साहेबांचा ताफा जिंकून गेल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खमंग चर्चा रंगली व पुढे युतीच्या संदर्भात प्रश्नात्मक चर्चा सुरू होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवसेना नेते दादासाहेब खार्डे यांनी नियोजन केले. अनिल सावजींनी मात्र सोने लुटले व पुढील निवडणुकीच्या युतीच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.